विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहत आहोत स्त्रीचा शैक्षणिक दृष्टिकोन. यामध्ये आपण पाहिलेलं होतं, की कशा पद्धतीने जीवनामधलं आपलं कार्य या ठिकाणी त्यांनी स्त्रींनी वेगवेगळे दृष्टिकोन मांडून आपल्यापुढे व्यक्त केलेला आहे. त्यामधलं आपण पाहतो आहोत शिक्षणाची व्याख्या. आता शिक्षणाची व्याख्या गुलाबराव महाराजांच्या मते कुप्रवृत्ती दुष्ट व्यक्ती ज्या व्यक्तींच्या ठिकाणी आहे त्या व्यक्तीला सत्प्रवृत्तीने सद्विचाराने वागण्यास शिकवते ते शिक्षण होय. हे आपण याच्या आधी सांगितलेलं आहे. कारण जुने नष्ट न होऊ देता त्यात नाविन्याचे भर पडते तेच खरे शिक्षण होय आणि शिक्षण म्हणजे सुसंस्कार भांडाराचे दान होय. आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे शिक्षणाचं तत्व. शिक्षणाचं तत्व काय आहे? शिक्षण म्हणजे सुसंस्कार आहे आणि दान देणं हा देखील वस्तुज्ञानजन्य असतो असं म्हटलं गेलेलं आहे. मग यामध्ये जसं संस्काराद्वारे ज्याप्रमाणे केलं जाते, संस्कार ज्याप्रमाणे दिले जातात त्याप्रमाणे ते शिक्षण, मात्र अपेक्षित फलप्राप्ती झाल्यानंतर शिक्षणाची आवश्यकता नाही आणि आप्त शिक्षणाचे फळ हे अद्वैत आहे आणि ते जाती समावेशक साध्य आहे. शिक्षणाचे तत्व म्हणजे मनातील संशयाचे निवारण करून ईश्वराशी लीन व्हावयास लावणे आणि तत्साधक सुसंस्कार प्रदान करणे होय. आपल्याला यातून लक्षात असं घ्यायचं की शिक्षणाचं तत्व म्हणजे शिक्षणाने मनुष्य कशा पद्धतीने तयार होतो हे मात्र आपल्याला या शिक्षणाच्या तत्वातून लक्षात घ्यायचं आहे. आता शिक्षणाचं ध्येय म्हणताना गुलाबराव महाराजांनी त्याचे दोन प्रकार केले. एक आहे बाह्यज्ञान आणि एक आहे यामध्ये सांगितलेले दोन प्रकार ज्ञानाचे. एक बाह्यज्ञान म्हटलेलं आहे. आता बाह्यज्ञान म्हणजे कोणतं आहे? तर धर्म, शास्त्र, ज्योतिष्य, व्याकरण, न्यायमीमांसा आणि इतर कला, 64 विद्या. आणि दुसरं ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. पहिलं ज्ञान कोणतं? बाह्यज्ञान. आणि दुसरं ज्ञान कोणतं? ब्रह्मज्ञान. हे तुम्हाला MCQ साठी लक्षात ठेवायचं आहे की गुलाबराव महाराजांनी ज्ञानाचे किती प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे. एक कोणतं आहे? बाह्यज्ञान आणि दुसरं कोणतं आहे? ब्रह्मज्ञान. थोडं लक्षात घ्या जेणेकरून शिकवताच तुम्हाला MCQचे क्वेश्चन्स देखील मी या ठिकाणी सांगते आहे, म्हणून थोडं बारकाईने आपण याकडे लक्ष द्या. तर शिक्षणाचं ध्येय केवळ ज्ञानप्राप्ती एवढं मर्यादित नसून व्यक्तींची कार्यक्षमता वाढविणे, मानसिक शक्तीचा विकास करणे, व्यक्तीच्या पात्रतेचा विकास करणे, नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचे संस्कार शिक्षणाद्वारे करावेत आणि शिक्षणामुळे सर्वाभूती समभाव निर्माण होतो. दुसऱ्याचे दुःख ते आपले दुःख अशी मानवतेची भावना निर्माण होते. आणि गुलाबराव महाराजांच्या मते शरणागताला अभयदान देणे. तुम्हाला याच्यामध्ये विचारू शकतील शरणागताला रिकामी जागा देणे म्हणजे काय, किंवा कुणाच्या मते शरणागताला अभयदान देणे. तर या दोन MCQज याच्यामध्ये निघू शकता. एक तर आपण सांगू शकतो गुलाबराव महाराजामुळे आणि त्याच्यामध्ये आहे अभयदान. म्हणजे थोडं लक्ष जर दिलं तर तुम्हाला हे कठीण जाणार नाही, कारण जेणेकरून आपण वाचतो आहोत ते तुम्ही व्हिडिओज जे ऐकता आहात त्या व्हिडिओमधून तुम्हाला सरळ लक्षात येतं की MCQज कशा पद्धतीचे येऊ शकतात. बघा, आपल्या संगतीत असणाऱ्या ज्ञान संपादन करण्यास त्याला हळूहळू संपन्न करणे आणि ज्ञानप्राप्तीचा शास्त्रीय मार्ग दाखवणे हे शिक्षणाचे प्रमुख ध्येय होय. आणि या शिक्षणाची मांडणी मात्र सहृदय प्राप्तीच्या तत्वावर महाराजांनी केलेली आहे. यानंतर बघायचं आपल्याला शिक्षणाचं स्वरूप. शिक्षणापासून जशी विद्या प्राप्त होते तसाच विनयही प्राप्त होतो आणि शिक्षणाचा विचार हा दोन दृष्टिकोनातून केला जातो. एक म्हणजे उपदेशाने ज्या गोष्टी साध्य होतात आणि दुसरे म्हणजे अनुकरणाने. एक गोष्ट म्हणजे कोण? उपदेश, आणि दुसरी म्हणजे अनुकरण. हे लक्षात घ्या. आणि वरील दोन्हीपैकी उपदेशाने जे ज्ञान प्राप्त होते ते म्हणजे काय, तर खरं शिक्षण. ज्या विषयासंबंधी व्यक्तीला माहिती नाही आणि त्या विषयाची माहिती ज्ञात करून देणे हेच मात्र शिक्षण होय. या विकसित समाजात कुशलतेने आणि सफलतेने जीवन व्यतीत करायचे असेल तर नैसर्गिक शिक्षणावर अवलंबून न राहता व्यक्तीला स्वतः सहेतुक प्रयत्न करावे लागतात. अनुकरणाने ज्या गोष्टी येतात त्याकरिता व्यक्तीला फारसे प्रयत्न करावे लागत नाही आणि त्यांना त्या गोष्टी शिकाव्याही लागत नाही. परंतु उदाहरणार्थ मुलांनी पाठीवर रेघा ओढणे, खोड्या करणे इत्यादी गोष्टी मूल हे अनुकरणातून शिकतं. आणि म्हणून गुलाबराव महाराज म्हणतात की अनुकरणाने येणारे ज्ञान हे शिक्षणाचे फलित नाही. केवळ अनुकरणाने व्यक्तीचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. तर आपल्या भारतीयांनी शिक्षणापासून आहार, पोशाख इत्यादी पाश्चिमात्याचे अनुकरण केले आणि आपला देश इंग्रज धर्जिना झाला. म्हणजेच मैकॉलच्या मते, पहा इथे एक लक्षात घ्यायचं आहे, MCQ तयार होऊ शकतो. कुणाच्या मते पुढील काळात भारतात इंग्रजी मनाचे भारतीय असतील.
हे विधान देखील आपल्याला विचारलं गेलं असेल तर कोण आहे? तर मेकॉले. आणि शिक्षणाच्या 4 अवस्था आहे. शिक्षणाच्या किती अवस्था आहेत? 4. एक म्हणजे रक्षण किंवा लालन, दुसरं म्हणजे शिक्षण किंवा पालन, तिसरं म्हणजे रक्षण शिक्षण आणि चौथं म्हणजे स्वातंत्र्य. ह्या शिक्षणाच्या अवस्था किती? तर 4. यामध्ये गुलाबराव महाराजांनी म्हटलं आहे की एक म्हणजे मुलाला प्रथम त्यांच्याच तंत्राने वागवून त्याला हळूहळू शिक्षण द्यावे. दुसरं म्हणजे सात्विक गुणांचा विकास झाल्यावर रजतम नाहीसे करण्यासाठी शिक्षण द्यावे. आणि तिसरं म्हणजे मुलाला स्वतःचे रक्षण कसे करावे आणि या समाजामध्ये कसे टिकून राहावे याचं देखील शिक्षण दिलं जातं. म्हणजे चौथा आहे मूल पूर्ण विचाराने परिपक्व झाल्यावर त्याला बरोबरीने वागवून त्याला स्वतःचा विकास करण्याकरता पूर्ण स्वातंत्र्य द्यावे. म्हणजे सृष्टीच्या नियमानुसार बाल्यावस्थेमध्ये लालन, मध्य दशेत सुधारणा आणि उच्च दशेत स्वातंत्र्य हे व्यक्तीला मिळते. यातील मध्य दशा ही विद्यार्थी जीवनातील अतिशय महत्त्वाची आहे. या दशेमध्ये विद्यार्थ्यांना योग्य दिशेने सुसंस्कारित करणे महत्त्वाचे आहे आणि मग मात्र त्यातून त्यांच्या आचार-विचारांची जी काही बैठक होते ती मात्र चांगली पक्की बैठक होऊ शकते. म्हणून अगदी या लहान वयामध्ये रजो, तमो या गुणांचा जर समजा त्यांचा नायनाट झाला तर नक्कीच ते चांगले या ठिकाणी घडू शकतात. आता बघा, अभ्यासक्रमामध्ये त्यांनी म्हटलं आहे की शिक्षणाविषयी काही आपले विचार मांडले आहेत. जसं की श्रवण, मनन आणि चिंतन हे महत्त्वाचे ज्ञान असे आपण म्हणत असतो. म्हणून त्याचा श्रवण कधी-कधी आपण ऐकत नीट नाही, मग त्याच्यामुळे त्याचं चिंतन नीट होत नाही आणि मनन पण नीट होत नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी श्रवण हे चांगल्या पद्धतीने करायचं आहे, जेणेकरून असा क्रम जर समजा तुम्ही लावला तर नक्कीच चांगलं तत्त्व तुम्ही त्या ठिकाणी पेरू शकता किंवा चांगलं बीजारोपण देखील करू शकता. मग आहे शिक्षण पद्धतीचं आद्य सूत्र काय आहे? तर मानवाच्या सर्वोत्कर्षाचा पाया म्हणजे धर्म, प्रेम आणि गुरु आज्ञेचे पालन. इथे सुद्धा तुमचे MCQs तयार होते. यामध्ये या त्रयींचा समुच्चय होय. मग कोणत्या त्रयींचा किंवा कशाचा समुच्चय? तर यामधून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की मानवाच्या सर्वोत्कर्षाचा पाया म्हणजे धर्म, प्रेम आणि गुरु आज्ञेचे पालन. नंतर आहे त्रिभाषा सूत्र. त्रिभाषा सूत्रामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की संस्कृत, स्वभाषा आणि राजभाषा प्रत्येकाने शिकाव्या आणि यावर देखील भर दिला आहे. मग म्हणतात अभ्यास कसा करावा? अभ्यास कसा करावा याविषयी मात्र सांगताना जोपर्यंत इष्ट फळप्राप्ती होत नाही तोपर्यंत प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे त्याविषयीचे विचार श्रवण केल्यास बुद्धीत ज्ञानोदय होईल आणि इतरही शास्त्रांचा अभ्यास करावा. अभ्यास केल्याने औषधपानानंतर जसे आरोग्य हे प्रत्यक्ष फळ मिळते त्याचप्रमाणे शिक्षणापासून जीवनमुक्ती ही देखील अनुभवास येते. मग आपल्याला सांगायचं शिक्षणाची उत्पत्ती काय आहे? गुलाबराव महाराजांनी शिक्षणाची उत्पत्ती खालीलप्रमाणे म्हटलं आहे की आहार, निद्रा, भय, मैथून, प्राणिजाता समसमान. मनुष्याचे विशेषण हे अधिकार शिक्षेचे. मी मनुष्य असे आपण उच्च पश्चदिकाहून ऐसे ज्याचे अंतःकरण तो अधिकारी शिक्षण. जैसे वाफ्यातील पाणी न्यावया दुसऱ्या स्थानी एक बांध करूनी टाकणे पडे. म्हणजे या ठिकाणी त्यांना सांगायचे आहे की जेवण, भीती, झोप, मैथून या प्रक्रिया सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी असतातच, पण याकरता शिक्षणाची आवश्यकता नाही. परंतु मानवाला माणूस म्हणून शिकण्यास जे प्रवृत्त करते ते खरं शिक्षण. बघा, लक्षात घ्या, मानवाला माणूस म्हणून शिकण्यास जे प्रवृत्त करते ते म्हणजे शिक्षण. आणि पशूंपेक्षा मानव हा श्रेष्ठ आहे. त्याच्याजवळ बुद्धी आहे, विवेकशक्ती आहे, त्याच्याजवळ आकांक्षाचे गरुड झेप आहे आणि म्हणून तो अधिकारी शिक्षणाचा मानला गेला आहे. जसं की वाफ्यातील पाणी वाहून नेण्यासाठी बांध घालणे आवश्यक आहे, तीच परिस्थिती मानवाची आहे. कारण मनुष्य चंचल जर झाला तर मात्र तो त्या परिस्थितीमध्ये टिकू शकत नाही आणि म्हणून त्याला कुठेतरी चांगलं विचार करणं गरजेचं असतो. आणि म्हणून पहा किती सुंदर उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की वाफ्यातील पाणी बाहेर जाऊ नये म्हणून जसा बांध घालतो तसं मानवाचं मन देखील चंचल होऊ नये म्हणून त्याला त्या ठिकाणी बांध घातला पाहिजे, आवर घातला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना अशा पद्धतीच्या ज्या शिक्षणाच्या उत्पत्ती सांगितल्या त्यामध्ये शिक्षणाची पद्धती अशी म्हणतात आहे की अनाधिकाऱ्यास अधिकारी बनविणे हे महाराजांच्या शिक्षण पद्धतीचे कौशल्य आहे. आणि बळ, कौशल्य, शुद्धी, बघा, बळ, कौशल्य आणि शुद्धी हे 3 गुण त्याचे प्रयोजन आहे. म्हणजेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की शेवटचे मुख्य प्रयोजन म्हणजे पाश्चिमात्यांचे स्वतंत्र सर्व विकार विन मुक्त होऊन सहज भगवत प्रेम
रंगून जाणे म्हणजे शिक्षणाचे साध्य होय. आता आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की शिक्षणाच्या सांगितलेल्या दृष्टिकोनातून शिक्षणाची उत्पत्ती, शिक्षणाची व्याख्या, अभ्यास कसा करावा ह्यातून मात्र गुलाबराव महाराजांनी आपल्याला शैक्षणिक दृष्टिकोन मांडला आणि त्यांच्या मते जरी तो शैक्षणिक दृष्टिकोन असेल तसाच दृष्टिकोन आपण देखील ठेवल्यास आपलाही विकास चांगल्याच पद्धतीने त्या ठिकाणी घडू शकतो हे देखील त्यांनी त्यातून सांगितलं. कारण पहिल्याच लाईनमध्ये त्यांनी म्हटलं आहे प्रज्ञाचक्षु जीवन आणि कार्य. यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की श्रींचा शैक्षणिक दृष्टिकोन किती व्यापक आहे.